आज आपण शिल्लक राहिलेल्या पिठापासून एक चविष्ट लहान मुलांसाठी रेसिपी बनवणार आहोत, जी की तुम्ही बाहेर जाऊन खूप महागडी रेसिपी खाता आणि तेवढी ती हायजेनिक फ्री नसते। सो आज आपण घरच्या घरी हायजेनिक फ्री रेसिपी फक्त मळलेल्या गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत। चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला गव्हाचं मळलेलं पीठ घ्यायचं आहे, जे चपाती करून आपल्याकडे शिल्लक राहिलेलं असतं ते घ्यायचं आहे। आणि जर तुमच्याकडे शिल्लक राहिलं नसेल गव्हाचं पीठ तर तुम्ही अशा प्रकारे ही रेसिपी करण्यासाठी गव्हाचं पीठ मळून घेऊ शकता। सो अशा प्रकारे आता हे आपण पीठ घेतलेलं आहे। याच्यानंतर या पिठासाठी आपल्याला तेल आणि मीठ चवीनुसार घ्यायचं आहे। तेल 1 चमचा आणि मीठ चवीनुसार ते मिक्स करायचं आणि त्या तेलामध्ये आपल्याला हे पीठ जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे चपातीच्या पिठामध्ये मीठ घालत असेल तर तुम्हाला ही प्रोसिजर करावी लागणार नाही, आणि जर तुमच्याकडे चपातीच्या पिठामध्ये मीठ नसेल तर तुम्हाला ही प्रोसिजर करावी लागेल, जेणेकरून या पिठाला छान असं मीठ मिळेल आणि तेल मिळेल। सो अशा प्रकारे आता आपले हे पीठ मळून झालेलं आहे। तुम्ही इथे बटर किंवा तुपाचा वापर केला तरीही चालेल। सो हे पीठ मळून झालेलं आहे। याच्यानंतर आपल्याला या पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। हे गोळे तुम्ही मीडियम साईजचे करू शकता, लहान मोठे सुद्धा करू शकता, तुम्हाला जसं आवडत असेल त्या प्रकारे तुम्ही हे गोळे तयार करून घ्या। आता इथे जे आपण 1 वाटी पीठ घेतलं होतं त्या 1 वाटी पिठाचे आपले 6 गोळे तयार होतात। याच्यानंतर त्यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याला गव्हाचं कोरडं पीठ लावायचं आहे आणि ते अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे। इथे लक्षात ठेवा लाटताना की जास्त जाडही लाटायचं नाही आणि जास्त पातळही लाटायचं नाही, लाटून घ्यायचं आहे, जेणेकरून ही रेसिपी करायला आपल्याला सोपं जाईल। जे आपण पीठ लावून घेतलं होतं ते सगळ्या बाजूने चोळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आता आपली ही पोळी लाटून झालेली आहे। आता जे आपले गोळे शिल्लक राहिलेले आहेत त्या गोळ्यांचे सुद्धा अशा प्रकारे आपण पोळ्या लाटून घेणार आहोत। तुम्ही याच्यापेक्षा साईज छोटी केली तरीही चालेल किंवा मोठ्या साईजचं केलं तरीही चालेल। याच्यानंतर इथे आपल्याला एक कढई घ्यायची आहे। कढईमध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे। गरम करून घ्यायचं म्हणजे पाणी उकळलेलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपल्याला या पोळ्या या पाण्यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत। जर तुमच्याकडे मोठी कढई असेल तरीही चालेल, तुम्ही त्याच्यामध्ये सोडू शकता, आणि जर तुमच्याकडे मोठी कढई अवेलेबल नसेल सो तुम्ही अशा प्रकारच्या छोट्या कढईमध्ये सुद्धा ही रेसिपी करू शकता। एका कढईमध्ये इथे आपण 4 पोळ्या टाकलेल्या आहेत। जर तुमची कढई छोटी असेल तर तुम्ही 2-2 पोळ्या घातल्या यामध्ये तरीही चालतील। या पोळ्या घातल्यानंतर थोडंसं तुम्हाला असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे लक्षात ठेवा की पाणी उकळल्यानंतरच तुम्हाला पोळ्या घालायच्या आहेत, नाहीतर पोळ्या ते एकमेकांना चिकटल्या जातील। 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पोळ्या एकमेकांना चिकटणार नाहीत। आणि जरी तुम्ही यामध्ये तेल नाही घातलं, गरम पाण्यामध्ये पोळ्या घातल्या ना तर अजिबात त्या चिकटत नाहीत। ही रेसिपी करायला जास्त वेळ लागत नाही आणि या पोळ्या शिजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही। 5 मिनिटात या पोळ्या अशा वरती पाण्यावरती तरंगायला लागतात, जेणेकरून तुम्ही समजून जा की या पोळ्या शिजलेल्या आहेत। यामधून या पोळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि फॅनखाली आपल्याला थंड करायच्या आहेत। तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे मी या फॅनखाली थंड करून घेतलेल्या आहेत, जेणेकरून त्या आपल्या हाताला चिकटणार नाहीत आणि एकदम नॉनस्टिकी अशी आपली ही पोळी तयार होईल। अशा प्रकारचा इथे आपल्याला चमचा घ्यायचा आहे, जो आपण शंकरपाळी कट करण्यासाठी वापरतो। जर तुमच्याकडे चाकू असेल तुम्ही चाकूच्या मदतीने सुद्धा ही कट करू शकता। मीडियम साईज हे आपल्याला कट करायचा आहे। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे आपण हे कट करून घेतलेलं आहे। सो तुम्हाला जो शेप आवडत असेल तुम्ही त्या शेपमध्ये हे कट करू शकता। इथे एका पॅनमध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे तेल घ्यायचं आहे। जर तुम्हाला बटर किंवा तूप आवडत असेल तुम्ही ते वापरलं तरीही चालेल। अर्धा चमचा जिरे घालायचे आणि अर्धा चमचा मोहरी घालायची। हे दोन्ही छान असं तेलामध्ये तडतडून द्यायचं आहे, जेणेकरून मोहरी आणि जिऱ्याची फोडणी छान अशी तयार होईल। थोडंसं फ्राय करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे। 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घेऊ शकता आणि त्या छोट्या छोट्याशा कट करून घ्यायच्या आहेत। लसूण घालून झाल्यानंतर हा लसूण सुद्धा आपल्याला फ्राय करायचा आहे। जास्त फ्राय नाही करायचा, गोल्डन ब्राऊन थोडासा झाला पाहिजे। एक जाडसर असा कांदा चिरून घ्यायचा आहे। ज्याप्रमाणे आपण भज्यासाठी चिरतो त्याचप्रमाणे हा कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला याच तेलामध्ये हा फ्राय करून घ्यायचा आहे। पूर्ण असा गोल्डन ब्राऊन नाही करायचा, मीडियम असा आपल्याला हा फ्राय करायचा आहे, जेणेकरून ही रेसिपी करायला आपल्याला सोपं जाईल। सो अशा प्रकारे हे आता फ्राय करून आपल्याला कांदा घ्यायचा आहे। कांदा फ्राय झाल्यानंतर यामध्ये एक छोटी वाटी आपल्याला कोबी घ्यायचा आहे, त्याच्यानंतर एक आहे। सो हे सगळे आपल्या भाज्या घालून झाल्यानंतर हे छान असं मिक्स करायचं आहे।
त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं, जेणेकरून भाज्यांना पाणी सुटलं जाईल आणि त्या लगेच शिजल्या जातील. जर तुमच्याकडे यामधली एखादी भाजी अवेलेबल नसेल तर तुम्ही नाही घातली तरीही चालेल. तुमच्या घरात ज्या भाज्या अवेलेबल असतील तुम्ही त्या घालू शकता, जेणेकरून लहान मुले भाजी खाण्यास नकार देतात. सो अशा प्रकारे त्यांना भाजी आपण खाऊ घालू शकतो. 1 चमचा रेड चिली सॉस घालायचा आहे. याच्यानंतर 1 चमचा ग्रीन चिली सॉस घालायचा आहे. जर तुमच्याकडे रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस नसेल तर तुम्ही घरामध्ये मिरची वाटून घातली तरीही चालेल. आणि लहान मुलांसाठी बनवत असाल तर थोडीशीच घाला. 1 चमचा शेजवान चटणी आणि 1 चमचा सोया सॉस घालून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण ज्या भाज्या घातलेल्या आहेत त्या सगळ्या भाज्यांना हा मसाला लागला जाईल आणि छान अशी याची टेस्ट येईल. जास्त वेळ लागत नाही, 1 ते 1.5 मिनिटे तुम्ही हे फ्राय करू शकता. हे तुम्ही हाय फ्लेमवरती किंवा लो किंवा मीडियम फ्लेमवरती फ्राय केलं तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त छान असा मसाला या भाज्यांमध्ये मिक्स झाला पाहिजे आणि थोडासा मसाला शिजला पाहिजे. याच्यानंतर आपण जे नूडल्स तयार केलेले आहेत ते नूडल्स याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. हे नूडल्स कट करताना जर तुमच्या हाताला किंवा प्लेटला चिकटत असेल तर थोडंसं असं जे कोरडं पीठ आहे आपलं गव्हाचं ते तुम्ही त्याच्यावरती भुरभरू शकता. आणि हे आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त वेळ लागत नाही. तुम्ही जेव्हा घरात पाहुणे येतात तेव्हा ही अशी रेसिपी इंटरेस्टिंग बनवू शकता. सो ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे गार्निशिंगसाठी आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे तुम्ही असंच सर्व करू शकता किंवा एखाद्या चटणीबरोबर हे सर्व केलं तरीही चालेल. चला तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. चविष्ट आणि टेस्टी रेसिपी बनवणार आहोत, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी अशी रेसिपी आहे. झटपट होणारी आहे, कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे. या रेसिपीसाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 2 बटाटे घ्यायचे आहेत. त्या बटाट्यांची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे जर तुमच्याकडे खिसणी असेल तर तुम्ही त्या खिसणीचा यूज करू शकता आणि जर तुमच्या घरात जी खिसणी अवेलेबल असेल त्याचासुद्धा तुम्ही यूज करू शकता. बटाटे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा खिसून घ्यायचे आहेत. आणि हे लक्षात ठेवा की हे मी कच्चे बटाटे वापरलेले आहेत, उकडलेले नाही. सो तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कच्चे बटाटेच वापरायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा हे 2 बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहेत. आता तुम्हाला दिसत असेल बघा 2 बटाट्याचे एवढं सगळं आपलं भांड्यामध्ये आपल्याला 1 कप कच्चा साबुदाणा घालायचा आहे. साबुदाणा घालायचा, यामध्ये पाणी बिलकुल पण घालायचं नाही. मिक्सरमध्ये हे तुम्हाला बारीक करून घ्यायचं आहे. बारीक करायचं म्हणजे पीठ करायचं नाही, जाडसर असं रवाळ, ज्याप्रमाणे आपण रवाळ म्हणतो, रवा असतो त्याचप्रमाणे हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. कारण रेसिपी करण्यासाठी सोपं जातं. पीठ बिलकुल करू नका. याच्यानंतर तिखटपणा येण्यासाठी आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे. इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार, चवीनुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि आता हे आपल्याला मिरची घालून झालेली आहे. याच्यानंतर आपण जो बटाटा किसून घेतला होता तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा, जेणेकरून बटाटा लाल पडणार नाही. आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे, ज्यामध्ये आपण साबुदाणा बारीक करून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घाला आणि थोडंसं वरतून पाणी घालू शकता. अर्धा ते 1 चमचा पाणी घातलं तरीही चालेल, जास्त घालू नका, कारण बटाट्यामध्ये पाणीच पाणी असतं. सो त्याच्यासाठी हे छान असं आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही करायचं. मीडियम असं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. एका बाउलमध्ये आपल्याला हे बॅटर काढून घ्यायचं आहे. आणि हे बॅटर तुम्ही काढणार तेव्हा याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्या, जेणेकरून बॅटर तुमचं वाया जाणार नाही. तुम्ही हाताने सुद्धा पुसून हे बॅटर घेऊ शकता, जेणेकरून कोणतंही अन्न आपलं वेस्ट जाणार नाही. यामध्ये पाणी घालून झाल्यानंतर हे बॅटर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव तयार होईल. याच्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहेत, अर्धा चमचा मोहरी घ्यायची. आणि इथे एक टीप आहे, जर मोहरी तुमच्याकडे उपवासाला खात नसतील तर तुम्ही नाही घातली तरीही चालेल. 1 चमचा सफेद तीळ घ्यायचे आहेत आणि अर्धा चमचा लाल तिखट. ही लाल तिखट मी मिरची पूड वापरलेली आहे, कोणताही गरम मसाला यामध्ये वापरायचा नाही. थोडीशी हळदी घालायची आहे, 1 चमचा धने पावडर घालायचे आहे. तुम्ही इथे कोथिंबीरसुद्धा घालू शकता. आणि अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स वापरायचे आहे, जेणेकरून दिसायलाही खूप छान दिसतं आणि चवीलाही तिखटपणा येतो. सो हे जे सगळे मसाले आहेत ते छान असे चमच्याच्या मदतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्ही हाताने मिक्स केले तरीही चालतील, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सो आता हे मसाले आपले मिक्स करून झालेले आहेत. खूप छान असे दिसायला दिसतात आणि चवसुद्धा खूप छान देतात. एका छोट्यासा पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं. तेल गरम झाल्यानंतर हे जे आपण मसाले मिक्स केले होते ते सगळे मसाले आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत. चमच्याच्या मदतीने हे छान असं मिक्स करायचं.
मिक्स झाल्यानंतर गॅस लगेच बंद करायचा आहे, जेणेकरून तुमचे मसाले जास्त शिजणार नाहीत, फक्त ते गरम होतील आणि चवसुद्धा खूप छान देतील. नाही तर तुम्ही गॅस चालू ठेवला तर तुमचे मसाले करपले जातील आणि चव छान येणार नाही. अशा प्रकारे आता आपला हा मसाला छान असा भाजून झालेला आहे. याच्यानंतर आता जे आपण पीठ भिजत ठेवलं होतं ते पीठ घ्यायचं आहे आणि जे आपण मसाले फ्राय केले आहेत ते मसाले या पिठावरती घालून घ्यायचे आहेत. सगळे घालून घ्यायचे आहेत, अर्धं वगैरे असं घालायचं नाही, कारण या रेसिपीसाठी आपण जे प्रमाण घेतलं होतं मसाल्यांचं ते सगळं आपल्याला या रेसिपीमध्ये पडलं पाहिजे, जेणेकरून याची चव खूप छान लागते. ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा, खूप छान चव लागते या रेसिपीची. आणि उपवासाला आपल्याला खिचडी खाऊन कंटाळा आलेला असतो, सो एखादा नवीन चेंज असा आपल्या आयुष्यामध्ये हवा असतो, सो त्याच्यासाठी आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत. इथे आपल्याला एक ग्लास घ्यायचा आहे आणि प्लॅस्टिकची पायपिंग बॅग घ्यायची आहे, जी केकवाले यूज करतात क्रीम भरण्यासाठी, डिझाईन काढण्यासाठी. सो ती प्लॅस्टिकची बॅग घ्यायची आहे आणि अशा प्रकारे ग्लासमध्ये ती फिट करून ठेवायची. जर तुमच्याकडे प्लॅस्टिकची बॅग नसेल तुम्ही कपडा घेतला एखादा तरीही चालेल, रुमालसुद्धा घेऊ शकता, पण तुम्हाला तो रुमाल कट करावा लागेल. सो अशी प्लॅस्टिकची बॅग घ्या आणि जे आपण बॅटर तयार केलेलं आहे ते बॅटर आपल्याला या ग्लासमध्ये घालून घ्यायचं आहे. जेवढं बॅटर यामध्ये बसत आहे तेवढंच घाला, जास्त ओव्हर घालू नका, नाही तर तुम्हाला ते पकडता येणार नाही. बॅटर आपलं घालून झालेलं आहे. आता याच्यानंतर ग्लासमधून हे बाहेर काढून घ्यायचं आहे आणि बॅटर थोडंसं खालच्या बाजूने दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून ते पूर्ण खाली सरकलं जाईल. यामध्ये जे बबल्स दिसत आहेत ते पुढे आपले बबल्स निघून जातात, सो टेन्शन घेऊ नका. परत हे ग्लासमध्ये ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून ते छान असं सेट होतं. जराशी एका कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि थोडासा जो पुढचा भाग आहे तो कैचीने कापून घ्यायचा, जेणेकरून यामध्ये जे बबल्स तयार झालेले आहेत ते निघून जातील. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही कापू शकता आणि अशा प्रकारे तेलामध्ये तुम्ही चकल्या घालू शकता. तुम्हाला जो शेप आवडत असेल तुम्ही तो घालू शकता. आज इथे मी तुम्हाला 3 पद्धती सांगणार आहे ही रेसिपी करण्याच्या. सगळ्यात पहिल्यांदा ही जी पद्धत आता मी दाखवली ती पहिली पद्धत. हे छान असं फ्राय झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं आहे. त्या पोटात जाणार नाही, टिश्यू पेपर सगळं तेल सोक करून घेईल, सो त्याच्यासाठी टिश्यू पेपरचा तुम्ही यूज करा. आता जी ही दुसरी पद्धत आहे त्याच्यासाठी आपल्याला एक खिसणी घ्यायची आहे छोटी, जी आपण आलं खिसण्यासाठी वापरतो. ही खिसणी तेलामध्ये अशी ठेवायची 1 ते 2 मिनिटे, जेणेकरून गरम झाली पाहिजे. आणि गरम झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही याच्यावरती चकली घालू शकता. चकली घातल्यानंतर परत ही खिसणी आहे ती तेलामध्ये सोडून द्यायची आहे, जेणेकरून छान अशी चकली फ्राय होईल. लक्षात ठेवा, चकली काढण्याचा सुरुवातीला प्रयत्न करू नका, जेव्हा ती चकली फ्राय होते तेव्हा ती आपोआप निघते. ही जी तिसरी पद्धत आहे, तुम्हाला माहिती कुरकुरे वाकडे तिकडे असतात, सो त्याचप्रमाणे तुम्ही कुरकुरेसुद्धा बनवू शकता वाकडे तिकडे आणि फ्राय करू शकता. जे आपण साबुदाण्याचे पदार्थ तळतो ते सुरुवातीला लगेच चमच्याने हलवायचे नाहीत, नाहीतर ते चमच्याला तुमच्या चिकटले जातील. जेव्हा ते साबुदाण्याचे पदार्थ तेलामध्ये फ्राय होतात ते आपोआप वरती येतात, सो तुम्हाला काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही. अशा प्रकारे आता आपले साबुदाण्याचे कुरकुरे तयार झालेले आहेत. सो ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली होती. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.